तुझ्यात हरवले मी. भाग 32. फाईलमधली पुढचे मुद्दे वाचण्यासाठी आदित्यने पुढचं पान उलटलं आणि करारातील प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचू लागला. सर्वात पहिलाच ठळक मुद्दा त्याच्या नजरेत भरला. या घरात राहणाऱ्या कोणत्याही मुलीने कोणत्याही मुलाला घरात आणून खोलीत कोणतेही गैरवर्तन केल्याचे आढळल्यास तिला त्याच क्षणी, दिवस असो वा रात्र, घर रिकामे करून निघून जावं लागेल. जर तिने विरोध केला किंवा गोंधळ घातला तर घर मालकिणीला तात्काळ पोलिसात तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असेल. आदित्यने तो मुद्दा दोनदा वाचला, मग पुढची पाने उघडत गेला. रात्री उशिरा घरी परतण्याची वेळ, घरातील शिस्त, पाहुण्यांबाबतचे नियम, घराची स्वच्छता, जबाबदाऱ्या, प्रत्येक गोष्ट स्पष्ट शब्दात लिहिलेली होती. सायलीने रात्री 1 वाजेपर्यंत घरी येण्याची मुभा ठेवली होती, कारण तिला माहिती होतं की प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावर बंदी घालणं योग्य नाही. एखादी मुलगी मित्रमैत्रिणीसोबत बाहेर जाईल, पार्टीला जाईल किंवा उशिरा परतेल, हे तिचं स्वातंत्र्य होतं. पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून घराची प्रतिष्ठा धोक्यात येऊ नये एवढीच तिची अपेक्षा होती. सायलीचे नियम कठोर वाटत होते, पण त्यामागे कोणावर वर्चस्व गाजवण्याची इच्छा नव्हती. एकदा अनुभवलेल्या कटू प्रसंगाने तिला शिकवलं होतं की विश्वास इतकंच स्पष्ट नियम असणंही आवश्यक असतं. तिने स्वतःभोवती भिंत उभी केली नव्हती, तिने फक्त सुरक्षिततेचं कुंपण बांधलं होतं. आदित्यने फाईल बंद करण्याआधी शेवटचा मुद्दा पुन्हा वाचला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याच्या डोळ्यांसमोर काही दिवसांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला. सायलीने त्याला विचारलं होतं, तुला गर्लफ्रेंड आहे का? आणि मग अगदी गंभीर चेहऱ्याने सांगितलं होतं, असली तरी तिला इथे आणून हँकी पँकी करायचा विचार करू नकोस. त्यावेळी हँकी पँकीचा अर्थ आदित्यला समजला नव्हता. सायलीने अर्थ समजावून सांगितल्यावर तो किती अवघडला होता हे आठवताच तो मोठ्याने हसू लागला. सायली त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. काय झालं? एवढं हसायला काय झालं? आदित्यने हसणं आवरत फाईल बंद केली. काही नाही, फक्त तुझी ती हँकी पँकीची क्लास आठवली. हे ऐकताच सायलीने कपाळावर हात मारला. देवा, अजूनही तेच आठवतंय तुला? अगं विसरायचं कसं? त्या दिवशी तर मला वाटलं होतं तू मला घराबाहेरच काढशील. सायली ही नकळत हसू लागली. दोघांचं हसणं काही क्षण थांबलंच नाही. घरात पुन्हा एकदा हलकं प्रसन्न वातावरण पसरलं. नातं मजबूत होतं, ते मोठ्या मोठ्या वचनांनी नाही तर अशा छोट्या आठवणींनी. काही दिवसांपूर्वीची अवघडलेली घटना आज दोघांसाठी हसण्याचा विषय बनली होती. नकळत त्यांच्यातील दुरावा कमी होत होता आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट विणली जात होती. मात्र आदित्यच्या मनात दडलेलं गुपित अजूनही सावलीसारखं त्याच्या मागे होतं. त्या सावलीचा परिणाम पुढे त्यांच्या नात्यावर काय होणार याची कल्पना दोघांनाही नव्हती. रात्री आदित्य आपल्या खोलीत एकटाच बसला होता. त्याने अनेक वेळा एका व्यक्तीला फोन लावला, पण समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्येक वेळी फोन वाजत होता, पण उचलला जात नव्हता. शेवटी वैतागून त्याने मोबाईल पलंगावर फेकला. दोन्ही हाताने डोकं धरून तो खाली बसला आणि वैतागून पुटपुटला. गरज असते तेव्हाच असं होतं. कुठे आहे कोण जाणे, फोन सुद्धा उचलत नाही. काही क्षण तो तसाच शांत बसून राहिला. मग अचानक त्याच्या मनात एक विचार आला. ठीक आहे, कॉल होत नसेल तर मेसेज करतो. त्याने पुन्हा मोबाईल उचलला, मोठा सविस्तर संदेश टाईप केला. त्यात त्याची अडचण, सध्याची परिस्थिती आणि त्याला पडलेले प्रश्न सगळं लिहिलं. मेसेज पाठवल्यावर काही क्षण तो स्क्रीनकडे पाहत राहिला. उत्तर येईल अशी अपेक्षा होती, पण काहीच उत्तर आलं नाही. शेवटी त्याने दीर्घ श्वास घेतला, मोबाईल बाजूला ठेवला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. दुसऱ्या दिवशी दुपारी दोघांनी थोडा आराम केला. संध्याकाळी चहा नाश्ता झाला आणि ते दोघे हॉलमध्ये बसून टीव्हीवर चित्रपट पाहत होते. अचानक आदित्यचा मोबाईल वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. नंबर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची हलकी छटा उमटली, पण त्या क्षणी मनात धडधडी वाढली, कारण सायली अगदी त्याच्या शेजारी बसली होती. त्याने स्वतःला सावरलं. सायलीकडे पाहून हलकंसं हसत म्हणाला, सॉरी, एका मित्राचा फोन आहे. असं म्हणत तो उठला आणि आपल्या खोलीकडे गेला. जाताना त्याने सहजच सांगितलं, काही माहिती लॅपटॉपमध्ये आहे, ती बघून सांगतो. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा चित्रपटात गुंतली. खोलीत पोहोचताच आदित्यने दरवाजा बंद केला. फोन कानाला लावताच समोरून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात गायब झाला. दात घट्ट आवळत तो हळू आवाजात म्हणाला, हसू येते का तुम्हाला? पण समोरचं हसणं थांबलंच नाही. आदित्यचा संयम सुटू लागला. बस करा आता. जर माझा मेसेज वाचला असेल तर उपाय सांगा, नाहीतर मी काय करू? समोरून पुन्हा हसतच उत्तर आलं, उपाय?
तुम्हाला त्याची काय गरज? तुम्ही स्वतःच्या सगळ्याचे तज्ज्ञ आहात. ही तर अगदी छोटी गोष्ट आहे. हे ऐकून आदित्यने कपाळावर हात मारला. मग मी तुम्हालाच का विचारतोय, माहिती आहे? त्याच्या आवाजातली असह्यता आता स्पष्ट जाणवत होती. समोरून पुन्हा प्रश्न आला. का? आदित्यने खोल श्वास घेतला. कारण हे सगळं तुमच्याच कामामुळे सुरू झालं आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडायचा मार्गही तुम्हालाच सांगावा लागेल. क्षणात समोरचा आवाज गंभीर झाला. नाहीतर? हा एकच शब्द ऐकून आदित्य क्षणभर गप्प झाला. त्याला स्वतःच जाणवलं की तो जरा जास्तच बोलून गेला. हळू आवाजात म्हणाला, नाहीतर? मी काय करेन मलाच माहिती नाही. त्याचं उत्तर ऐकताच पुन्हा मोठ्याने हसण्याचा आवाज आला. आदित्यने डोळे मिटले. हताशपणे तो पलंगावर बसला. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो पुन्हा विनवणीच्या सुरात म्हणाला, प्लीज सर, मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. सायलीला काय सांगू आणि काय उत्तर द्यावं हेच मला समजत नाहीये. यावेळी समोरचं हसणं थोडं थांबलं. दीर्घ श्वास घेत त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिलं, तिला एवढंच सांग, तुला नोकरी मिळाली आहे. आदित्य लगेच म्हणाला, तुम्हाला वाटतंय तितकं हे सोपं नाही? समोरून पुन्हा हलकंसं हसू ऐकू आलं. सायली प्रश्न विचारेल? हे बोलताना आदित्यच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. त्याला माहिती होतं, एक खोटं बोललं की त्यामागे 100 प्रश्न उभे राहणार होते. म्हणून आदित्यने त्या कंपनीचे नाव सांगितले, ज्याची माहिती त्याला काही वेळापूर्वी देण्यात आली होती. आदित्यच्या योजनेनुसार त्याला नोकरी मिळत नसल्याचे नाटक करायचे होते. त्याला घरी राहून फक्त आपले काम करत वेळ घालवायचा होता. म्हणून त्याने 5 कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचे ठरवले. त्यानंतर त्या सर्व ठिकाणी मुलाखती द्यायच्या आणि मग त्यातून नकार मिळाल्याचे सांगायचे. शेवटी महिनाभर लागला तरी चालेल, पण पुन्हा दुसरीकडे प्रयत्न करेन असे सांगायचे ठरवले होते. कारण त्या एका महिन्यात त्याला सायलीकडून सर्व काही समजणार होते. आदित्यने आधीच त्या 5 कंपन्यांची नावे शोधून ठेवली होती आणि ती सायलीलाही सांगितली होती. सायली त्या शहरात नवीन असल्यामुळे तिला त्या कंपन्यांविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र स्वतःच्या कंपनीत काम करत असल्याने काही मोठ्या कंपन्यांची नावे तिला माहिती होती, ज्यामध्ये आदित्यने सांगितलेल्या कंपन्यांची नावे नव्हती. तरीसुद्धा सायलीला आदित्यवर संशय आला नाही, कारण अशा गोष्टीवर संशय घेण्याचे काहीच कारण नव्हते. जेव्हा आदित्यने तिला सांगितले की 4 कंपन्यांनी त्याला नकार दिला आहे, तेव्हा सायलीने त्याला तिच्या कंपनीत अर्ज करण्याचा सल्ला दिला. हे ऐकताच आदित्य थोडा संकोचला, कारण सायली त्या क्षणी त्याचा रेझ्यूम मागत होती आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. खरं तर त्याला कोणतीही नोकरी करायची नव्हती. म्हणूनच त्याने त्या व्यक्तीला संदेश पाठवून विचारले होते की सध्या सायलीला कसे थांबवायचे आणि आता पुढे काय करायचे. आणि सध्या तो समोरून मिळालेल्या उपायाचीच अंमलबजावणी करत होता. सायलीने आदित्यच्या नोकरीच्या आनंदात छोटासा उत्सव साजरा करण्याचे ठरवले. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहून आदित्यच्या मनात मात्र अपराधीपणाची वेदना अधिकच वाढली. तो तिच्याशी खोटं बोलत होता आणि तरीही ती मनापासून त्याच्यासाठी आनंदी होती. थोड्याच वेळात केक, कोल्ड्रिंक आणि पार्टी पॉपर्स आले. सायलीने कविताताईंना आणि नंतर हरितजींनाही बोलावले. सर्वांनी मिळून आदित्यचे अभिनंदन केले. सायलीने केकवर मेणबत्त्या लावून चाकू आदित्यच्या हातात दिला. आधी एक इच्छा माग, मग केक काप. ही तुझ्या नवीन सुरुवातीची पार्टी आहे. आदित्यने डोळे मिटले. मनात त्याने स्वतःलाच वचन दिले, एक दिवस सायलीला संपूर्ण सत्य सांगायचे, तिची माफी मागायची आणि तिचा विश्वास परत मिळवायचा. डोळे उघडताच त्याला जाणवलं की त्या भावनांनी त्याच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात केली आहे. मेणबत्त्या विझल्या, केक कापला गेला आणि पार्टी पॉपर्सच्या रंगीबेरंगी कागदांनी संपूर्ण हॉल भरून गेला. सायलीने आनंदाने टाळ्या वाजवत गाणी म्हणायला सुरुवात केली. आदित्यने पहिला केकचा घास सायलीला भरवला, तर तिने तो एका क्षणात संपवला. त्यानंतर त्याने कविताताई आणि हरितजींनाही केक भरवला. मग सायलीने आदित्यसाठी मोठा केकचा तुकडा उचलला. केकमध्ये खूप कॅलरीज असतात असे म्हणत आदित्यने नकार दिला. पुढच्या क्षणी सायलीने तो केक त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावला. क्षणभर आदित्य गोंधळून गेला, तर सायली, कविताताई आणि हरितजी मोठ्याने हसू लागले. तोंडात नाही घातलं, चेहऱ्यावर लावलं, आता कॅलरीज वाढणार नाहीत ना? सायलीने मिस्किलपणे म्हटले. तिचे खडखडून हसणे पाहून आदित्यही स्वतःला रोखू शकला नाही. त्यानेही बोटाला लागलेला थोडासा केक सायलीच्या उघड्या तोंडात ठेवला. सायलीचे हसू क्षणात थांबले.
ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली, तर बाकीचे तिघे तिच्याकडे पाहून हसू लागले. त्या निरागस खेळकर क्षणात दोघांमधील अंतर नकळत कमी झाले. सायली अजूनही ते फक्त मैत्रीचे क्षण समजत होती, पण आदित्यच्या मनात मात्र तिच्याबद्दलच्या भावना शांतपणे नकळत अधिक खोल रुजत होत्या. केकची मस्ती सुरू असतानाच आदित्यने आपल्या चेहऱ्यावरचा केक पुसून तोच सायलीच्या तोंडात भरला. क्षणभर सायली अवाक झाली, पण पुढच्याच क्षणी तिने तो केक आनंदाने खाल्ला. हे पाहून आदित्य, कविताताई आणि हरीशजी हसू लागले. सायलीनेही आदित्यची कॅलरीजवरून चांगलीच फिरकी घेतली आणि त्याला चिडवत सगळ्यांना बसून पार्टी करण्यास सांगितले. कविताताई आणि हरीशजी यांनी थोडाच केक घेतला, पण आदित्य अजूनही चेहऱ्यावर केक लागल्यामुळे खोलीत जाऊन चेहरा धुवायला निघून गेला. तो परत आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. सायलीने हातात अख्खा केकचा ट्रे घेतला होता आणि ती निवांतपणे केक खात बसली होती. त्याची वाट पाहत कविताताई आणि हरीशजी अजूनही बसले होते, पण सायलीने मात्र अर्ध्याहून अधिक केक संपवला होता. सायलीने सर्वांना कोकचे ग्लास दिले. चौघांनी आदित्यच्या नवीन नोकरीसाठी चिअर्स करत आनंद साजरा केला. त्यानंतर आदित्यने सायलीकडे पाहून विचारले, तू जवळजवळ पूर्ण केकच संपवलास? त्यावर सायलीने निरागसपणे उत्तर दिले की त्याला केक खायचा नव्हता आणि कविताताई हरीशजींनाही नकार दिला होता, म्हणून तिनेच खाल्ला. आदित्य काही बोलण्याआधीच तिने शेवटचा तुकडाही संपवला आणि त्याच्याकडे हसत पाहू लागली. ते पाहून तिघेही हसू लागले, तर आदित्यने कपाळावर हात मारला. थोड्याच वेळात कविताताई आणि हरीशजी यांनी आदित्यचे पुन्हा अभिनंदन करून निरोप घेतला. ते गेल्यावर आदित्यने सायलीकडे पाहत आश्चर्याने विचारले, इतका मोठा केक, त्याआधी बिस्किट आणि चिप्स, एवढं सगळं तू कसं खाल्लंस? सायलीने भूक लागली होती म्हणून खाल्ल्याचं सहज सांगितलं, पण आदित्य शांतपणे म्हणाला, मला वाटत नाही तुला फक्त भूक लागली होती. तू आतून रिकामेपणा भरून काढण्यासाठी सतत खात आहेस. हे ऐकताच सायली स्तब्ध झाली. ती उठून दोन्ही हात कमरेवर ठेवत आदित्यकडे एकटक पाहू लागली आणि त्या अनपेक्षित प्रश्नाने वातावरणातील सगळी मस्करी एका क्षणात गंभीर झाली. गेल्या 15 दिवसापासून मला भरपूर कंबरदुखीचा त्रास होत आहे आणि 10-15 मिनिटाच्या वर मला बसता येत नाही. त्यामुळे आज भाग मी जेवढा झाला तेवढाच रेकॉर्ड केलेला आहे. ही कथा हा महिना संपेपर्यंत ठळक ठळक महत्त्वाचे मुद्दे सांगून मी संपवणार आहे. मी पोस्ट केलेली आहे. आपल्या चॅनलवरती पॉलिसी अधिक हटलेली नाही आहे आणि माझा चॅनल डिमॉनिटाईज झालेला आहे. ही कथा मी तुम्हाला कंप्लीट करून देते. जर पॉलिसी आपल्या चॅनलवरची पुढच्या महिन्यात हटली तर नवीन कथा येईल. आणि आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुढे ही कथा भरपूर रोमॅन्टिक होणार आहे, म्हणून पाहायला विसरू नका शेवटपर्यंत. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.